एमसीआर पीजीसीईटी 2026 याच्यामध्ये जो काही एंटोमॉलॉजीचा सिलेबस आहे त्या सिलेबस वाईज इच अँड एव्हरी टॉपिक आपण इथे डिस्कस करणार आहोत. ओके, आज आपलं फर्स्ट लेक्चर आहे. आज आपण इंट्रोडक्शन स्टार्ट करणार आहोत. ओके, इंट्रोडक्शन पासून आपण लास्ट इच क्रॉप पेस्ट, त्याच्यानंतर पर्टिक्युलर पेस्ट जो काही सिनारिओ चेंज झाला आहे 2015 असेल आणि 2025 यामध्ये परीक्षा पद्धतीमध्ये जो काही झालेला बदल आहे त्यानुसार आपण इच अँड एव्हरी टॉपिक जे आहे त्याचं डिटेल असं एक्सप्लेनेशन याच्यामध्ये घेऊया. कारण मी कृषी सेवकचे सुद्धा पेपर बघितले तर त्याच्यामध्ये सुद्धा जे एंटोमॉलॉजी आहे त्याची लेवल मला हाय दिसली. म्हणजे की टाईप स्पीसीज असेल, त्याच्यानंतर बरेचसे कॉन्सेप्ट आहेत जसे की स्पेसिमनचा वगैरे कॉन्सेप्ट, होलो टाईप काय असतं, टोको टाईप, हे क्वेश्चन दिसले. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये आधी आपण वरवरती फक्त आपण एवढं बघतो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि कोणते कोणते ऑर्गन आहे तेवढेच फक्त 1 2 3 एवढं आपण लक्षात ठेवतो. पण यावेळेस जो क्वेश्चन आला होता तो ओव्हरी टाईप वर आला होता की विच टाईप ऑफ ओव्हरी, पॅनलिस्टिक ओव्हरी होती ते की जिथे नर्स सेल अब्सेंट असतात. ओके, तर आपल्याला डिटेल म्हणजे आज जाऊन आपल्याला क्वेश्चन होता. तर नक्कीच तुम्हाला या सिरीजचा येणाऱ्या कृषी सेवक म्हणजे जे काही कृषी सेवक आहेत, ज्युनियर रिसर्च असिस्टंट जे काही एक्झाम आहे त्याला तुम्हाला 101% बेनिफिट होईल. ओके, स्टार्ट करूया आपण आपल्या लेक्चरला. फर्स्ट आहे की व्हॉट इज एंटोमॉलॉजी. जेव्हा आपण सुरुवात करतोय एंटोमॉलॉजीची, ऍग्रिकल्चरल एंटोमॉलॉजीची, तर आपल्याला माहिती असायला पाहिजे की व्हॉट इज एंटोमॉलॉजी. ओके, जनरली एंटोमॉलॉजी आपल्याला माहिती की आपण ज्याच्यामध्ये इन्सेक्टचा स्टडी करतो. ओके, बट सायंटिफिक वेनी जर गेलं तर एंटोमॉलॉजी जे आहे, एंटोमॉलॉजी वर्ड जो आहे तो डिराइव्ह झाला आहे कोणत्या लँग्वेज मधून डिराइव्ह झाला आहे? ग्रीक लँग्वेज मधून. ओके, आणि सगळ्याला माहिती, जनरली सर्वांना माहितीच आहे की जे वर्ड लॉजीनी स्टार्ट होतात, ओके, जे वर्ड लॉजी या वर्ड म्हणजे एंड होतात ते ग्रीक लँग्वेज मधून आलेले असतात. ओके, तर तिचं जर आपण अब्रिव्हिएशन केलं की 2 ग्रीक वर्ड आहे ना, याच्यामध्ये किती ग्रीक वर्ड्स आहेत? 2 ग्रीक वर्ड आहेत. तर जनरली त्याचं बायफर्केशन कसं होतं की एंटोमॉलॉजी, एंटोमॉन्स अँड लॉजी. ओके, एंटोमॉन मीन्स काय? इन्सेक्ट्स आणि लॉजिया मीन्स काय? टू स्टडी ऑल नॉलेज. म्हणजे सरळ सरळ काय म्हणू आपण, स्टडी ऑफ इन्सेक्ट इट इज कॉल्ड ॲज एंटोमॉलॉजी. ओके, सायंटिफिक आणखी आपण त्याला काय म्हणू शकतो? सायंटिफिक स्टडी ऑफ इन्सेक्ट्स. ओके, ज्यामध्ये आपण डिफरंट ऑर्डरचा अभ्यास करतो. ओके, डिफरंट ऑर्डर, टोटली जे ऑर्डर आहे ते किती आहे? 29 ऑर्डर आहेत, ज्यामध्ये बटरफ्लाय, ड्रॅगन फ्लाय, वेगवेगळे बिटल्स असतील, फ्लाईज असतील, मॉस्किटो असतील, याचा आपण अभ्यास करत असतो. ओके, जे की ऍग्रिकल्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. देन जर त्याचं आपण डेफिनेशन जर करायची म्हटली, सायंटिफिक एक डेफिनेशन जर म्हटली तर काय आहे की एंटोमॉलॉजी इज द ब्रांच ऑफ झूलॉजी. ओके, इट इज ब्रांच ऑफ झूलॉजिकल सायन्स which mainly involved with studying insect मध्ये काय, their characteristics, general anatomy, morphology and their contribution to biological diversity and variety of other field of science. तर का स्टडी करायचे असतात? त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यावरून आपल्याला कळतं की त्याची हॅबिट कशी आहे, हॅबिटॅट कसं आहे, आणि त्याचं जनरल अनाटॉमी वरून आपण म्हणजे टॉक्सिकोलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर अनाटॉमी समजली, त्याची मॉर्फोलॉजी समजली, तर त्यानुसार आपण त्याची पेस्टिसाइड मेजर मॅनेजमेंट जे आहे ते इफेक्टिव्हली करू शकतो. ओके, त्यासाठी आपल्याला एंटोमॉलॉजी मध्ये इन्सेक्टचा स्टडी करायचा असतो. ओके, देन फादर ऑफ एंटोमॉलॉजी. आता तुम्हाला माहितीये की जनरली एमसीआर ओरिएंटेड जर आपण याच्याकडे जर बघितलं तर क्वेश्चन काय येतो जनरली, आपण एमसीआर मध्ये बघतो की क्वेश्चन कशावर येतो? सायन्स वरती क्वेश्चन येतो आणि कोणता वर्ड कोणत्या लँग्वेज मधून आहे, ओके, यावरती जनरली क्वेश्चन येत असतो. तर ब्रीफली जी एंटोमॉलॉजी आहे हे कोणत्या लँग्वेज मधला वर्ड आहे? ग्रीक लँग्वेज मधला वर्ड आहे. 2 ग्रीक वर्ड एकत्र येऊन एंटोमॉलॉजी बनलेला आहे, एंटोमॉन आणि लॉजिया. हे काय? सायंटिफिक स्टडी ऑफ इन्सेक्ट आणि फादर कोण आहे? विलियम किर्बी.
ओके, इम्पॉर्टंट आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे की व्हॉट इज इन्सेक्ट. इथं आपण बघितलं की एंडोमॉन्स मीन्स काय होतं, इन्सेक्ट. इन्सेक्ट आपण बघितलं की इन्सेक्ट आपल्याला कॅरेक्टरिस्टिक त्याची अनाटॉमी मॉर्फोलॉजी स्टडी करायचं आहे का. ऍग्रिकल्चर पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर कशासाठी, पेस्ट मॅनेजमेंटसाठी. कशासाठी तर पेस्ट मॅनेजमेंटसाठी. ओके, तर व्हॉट इज इन्सेक्ट. इन्सेक्ट काय आहे, इन्सेक्ट जो वर्ड आहे हा कोणत्या लँग्वेज मधून घेतला आहे, लॅटिन लँग्वेज मधून घेतलेला वर्ड आहे. ओके, तर यामध्ये बघा इन्सेक्ट आणि लॅटिन. तर बघा जे लॅटिन जे आहे एंडिंग जे आहे ती स्टार्ट कशाने होते, आयन. आयन मीन्स व्हॉट, सॉरी इन्सेक्ट हा वर्ड कोणत्या लँग्वेज मधून घेतला आहे, तर लॅटिन लँग्वेज मधून घेतला आहे. ओके, तर आपण लक्षात कसं ठेवायचं, आता हा लॅटिन वर्ड आहे, याची सुरुवात कशाने आहे, त्याची एंडिंग कशाने होत आहे, आयन वाजून होत आहे, इन्सेक्ट. तर लक्षात ठेवायचं की लॅटिन त्या वर्ड मध्येच आपल्याला कळत आहे की इन्सेक्ट जे आहे त्याची त्याचं जे म्हणजे आपण कोणत्या लँग्वेज मधून घेतलाय. जनरली हा क्वेश्चन आपल्याला बऱ्याचशा पेपरमध्ये बऱ्याचशा एक्झाम मध्ये विचारलं जातात की पर्टिक्युलर दिस वर्ड कोणत्या याच्यामधून डिराईव्ह केला आहे, काय आहे. ओके, तर इन्सेक्ट जो वर्ड आहे हा कशामधून घेतला आहे, कोणत्या लँग्वेज मधून घेतला आहे, लॅटिन लँग्वेज मधून घेतलाय. सॉरी, इन्सेक्टम या वर्ड पासून इन्सेक्ट डिराईव्ह झालाय. ओके, इन्सेक्टम म्हणजे काय की अॅनिमल विथ अ नॉच्ड ऑर डिवायडेड बॉडी. तर बघा इथे तुम्ही हा इन्सेक्ट बघू शकता, याच्यामध्ये काय आहे, याची बॉडी जी आहे ती वेगवेगळ्या सेगमेंट्स मध्ये डिवाइड झाली आहे. ओके, तर वेगवेगळ्या सेगमेंट्स मध्ये वेगवेगळ्या सेक्शन मध्ये जी आहे बॉडी डिवाइड मोठा होता. देन थोरॅक्स रिजन मध्ये किती असतात, 3 सेगमेंट असतात. नेमली याला म्हणतात प्रोथोरॅक्स, देन येतो मिझोथोरॅक्स आणि लास्ट असतो मेटाथोरॅक्स. ओके, त्याला काय म्हणतात, प्रोथोरॅक्स, व्यवस्थित दिसत नसेल कदाचित, प्रोथोरॅक्स, मिझोथोरॅक्स आणि लास्ट असतो मेटाथोरॅक्स. ओके, प्रो, मिझो आणि मेटा. आणि इच जे थोरॅक्स रिजनचं इच जी हे असते, इच सेगमेंट, तर इच सेगमेंटला 1 पेअर ऑफ लेग प्रेझेंट असते. ओके, फर्स्ट पेअर ऑफ लेग ऑन प्रोथोरॅक्स, देन मिझोथोरॅक्स आणि मेटाथोरॅक्स. हे बघा इथे तुम्हाला एक ही 1 पेअर, ही सेकंड पेअर अँड दिस वन इज थर्ड वन. ओके, आणि विंगची जी आहे, विंग्स आपल्याला जनरली पाहायला मिळतात मिझोथोरॅक्स आणि मेटाथोरॅक्स वरती. ओके, हे बघा मेटाथोरॅक्स वरती एक हे याला आपण हाइंड विंग म्हणतो, याला आपण फोर विंग म्हणतो. ओके, आणि कलेक्टिव्हली जर या मिझो आणि मेटाथोरॅक्स या रिजनला काय म्हणतो आपण, तर टेरोथोरॅक्स. एक्झाम पॉइंट ऑफ इम्पॉर्टंट आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. काय म्हणतो आपण त्याला, टेरोथोरॅक्स. आणि लेग्स जर म्हटलं तर 4 लेग, मिड लेग अँड हाइंड लेग. ओके, हाइंड लेग. कारण हे यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, समोर जाऊन आपल्याला मॉर्फोलॉजी मध्ये बघायचं आहे की कोणता जे लेग्सचं मॉडिफिकेशन आहे त्याच्यामध्ये आपण बघू की काय चेंजेस होतात. जसं की पर्टिक्युलरली जे 4 लेग्स असतात आपल्या क्रिकेटचे, त्याच्यामध्ये काय आहे की इथं टीथ प्रेझेंट असतात. ओके, त्याच्यामुळे तो काय करू शकतो, डिग करू शकतो. ग्रास हॉपर मध्ये जर आपण बघितलं तर ग्रास हॉपर मध्ये काय असतं की जो हाइंड लेग असतो तो एकदम त्याचा फिमूर जो आहे, ओके, काय फिमूर, तो एकदम सोलन झालेला असतो. त्याच्यामुळे तो त्याच्यामध्ये ॲबिलिटी असते, कशाची, ॲबिलिटी टू जम्प. ओके, ॲबिलिटी टू जम्प. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचे लेग्स पाहायला मिळतात, तर त्याच्यामध्ये साल्टॅटोरियर लेग्स पाहायला मिळतात. ओके, देन हे तर झालं कम्प्लीट, तुम्हाला कळालं असेल हेड सेगमेंट. हेड सेगमेंट 06 इम्पॉर्टंट आहे. एमसीआर मध्ये कमीत कमी 2 ते 3 वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे की हेड सेगमेंट किती आहेत. ओके, तर करेक्ट आन्सर काय आहे, 06 सेगमेंट. नाउ कम टू द पॉइंट, ॲब्डोमेन. हा एक पॉइंट राहिला, हेड मध्ये ते 6 सेगमेंट कोणते असतात. आता तुम्ही इन्सेक्टामध्ये जर वाचायला गेला तर त्याच्यामध्ये ऑक्युलर हा एक सेगमेंट दिलाय जो की एक्स्ट्रा आहे. तर तसे बघितले तर कोणते आहेत, अँटेनरी,
अँटेनरी, मॅक्झिलरी, मॅन्डिब्युलर, त्याच्यानंतर अँटेनरी, प्री अँटेनरी, मॅन्डिब्युलर, मॅक्झिलरी, लाबियल आणि लाबियम. ओके, ठीक आहे. हे 6 सेगमेंट याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. आणि इन्सेक्टामध्ये ऑक्युलर एक एक्स्ट्रा दिला आहे, पण जेव्हा आपण रेफरन्सेस बघतो, रेफरन्स बुक बघतो, त्याच्यामध्ये 06 आन्सर करेक्ट आहे. 07 जर असेल तर काय होईल, तुम्ही जर 07 क्लिक केलं तुमचा आन्सर इनकरेक्ट होऊन जाईल. ओके, नेक्स्ट बघा ऍब्डोमेन. ऍब्डोमेन काय आहे आणि हेडचं काम काय आहे. हेडचं फंक्शन जर आपण बघितलं तर हेडचं फंक्शन आहे की जे काही प्रोपिओ रिसेप्शन आहे. ओके, जसं अँटिना जो आहे, अँटिना काय करतो, टेक्टाईल रिसेप्टर आहे. हा काय आहे, कोणता रिसेप्टर आहे, टेक्टाईल रिसेप्टर आहे, म्हणजे टच रिसेप्टर. जेव्हा आपण तो अँटिना काय करतो, व्हेरियस थिंग्सला टच करून तिथला सेन्स घेतो. ओके, ऍज अ सेन्स ऑर्गन म्हणून काम करतो, म्हणून याला प्रोपिओ रिसेप्टर सुद्धा म्हणतात. रिसेप्शनचं काम करतो. ओके, देन फोटो रिसेप्शन. फोटो रिसेप्शन म्हणजे काय की इमेज कॅप्चर वगैरे करणं, हे कशाचं काम आहे, हे आईचं काम आहे. आणि हेड मध्येच ब्रेन पाहायला मिळतो. ओके, ब्रेन म्हणजे सुप्राओइसोफॅजियल गॅंग्लियन वगैरे, ते हा काय करतो, होल्ड करतो सगळ्या सिस्टीमला. कोणत्या पार्ट मध्ये, हेड मध्ये. ओके, आणि इंजेक्शन याच्यामध्ये आपल्याला आणखी काय आहे की माउथ पार्ट पाहायला मिळतात. ओके, माउथ पार्ट पाहायला मिळतात. माउथ पार्टचं काम काय आहे, इंजेक्शन, इंजेस्ट करून घेणे. ओके, फूड इंजेक्शन. देन नेक्स्ट थोरॅक्स रिजनचं काम काय आहे, तर प्युअरली लोकोमोशन. लोकोमोशन साठी जे आपलं पर्टिक्युलर लेग्स आणि विंग्स आहे, हे कशासाठी मॉडिफाईड झालेले आहे, लोकोमोशन साठी. ओके, देन नेक्स्ट आपण येऊया ऍब्डोमेन वरती. ऍब्डोमेनचे किती रिजन आहेत, 8 to 11 सेगमेंट. किती सेगमेंट मध्ये डिवाइड आहे ऍब्डोमेन, 8 to 11 सेगमेंट मध्ये. ऍब्डोमेन जनरली त्याचं फंक्शन काय आहे, रिप्रोडक्शन आणि रिअब्झॉर्प्शन. ओके, रिप्रोडक्शन अँड रिअब्झॉर्प्शन. याच्यामध्ये काय होतं की जे स्पायरॅकल्स आहेत. ओके, स्पायरॅकल्स म्हणजे काय, आपण नंतर फिजिओलॉजी मध्ये बघणारच आहे, पण एवढं लक्षात ठेवा, स्पायरॅकल्स काय आहे. स्पायरॅकल्स थ्रू इन्सेक्ट काय करत असतात, ब्रीद करत असतात. ओके, जी ऑक्सिजन आतमध्ये घेणं आणि कार्बन डायऑक्साईड एक्सपेल करणं, त्याचे काम आहे ते स्पायरॅकल्सचं असतं. तर पहिले जे 8 पेयर असतात त्याच्यामध्ये 8 स्पायरॅक्युलर, 8 पेयर ऑफ स्पायरॅकल्स प्रेझेंट असतात. आणि ज्या राहिलेल्या 2 आहे, म्हणजे जनरली 10 पेयर आपल्याला फाउंड मिळतात, प्रिमिटिव्हली 10 पेयर. त्याच्यामध्येही मॉडिफिकेशन आहे, ते आपण रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये बघणारच आहोत डिटेल असं. तर जे मिझोथोरॅक्स आणि मेटाथोरॅक्स आहे त्याच्यामध्ये एक पेयर आपल्याला पाहायला मिळते. ओके, मग स्पायरॅकल्स मध्ये तुम्हाला इथे किती 8 पेयर पाहायला मिळतात. जनरली ऍब्डोमेन हे कशासाठी असतं, रिप्रोडक्शन आणि ऍब्डोमेन काय, त्याचं काम काय आहे, रिप्रोडक्शन, आणि दुसरं काय आहे, रेस्पायरेशन. ओके, तर रेस्पिरेशन थ्रू कशात, स्पायरॅकल्स थ्रू. ओके, स्पायरॅकल्स. आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकाल जे की 8th, 10th, 11th सेगमेंट जे आहे यावरती काय असतात, जे की फिमेलचं ओव्हिपोजिटर. त्याच्यानंतर 8th आणि 9th सेगमेंटला काय आहे, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन प्रेझेंट असतात. ओके, आणि हे जे 11th सेगमेंट आहे याच्यामध्ये व्हल्व्युला वगैरे, त्याच्यानंतर वाल्विफर, जे की फिमेल रिप्रोडक्टरी ऑर्गन आहे त्यामध्ये प्रेझेंट असतात. ओके, मग तुम्हाला ऍब्डोमेनचं जर फंक्शन विचारलं तर तुम्ही काय सांगता, रेस्पिरेशन अँड रिप्रोडक्शन. थोरॅक्सचं लोकोमोशन, हेडचं काय, इंजेक्शन, त्याच्यानंतर प्रोपिओ रिसेप्टर. ओके, देन हिस्टॉरिकल पॉइंट ऑफ व्ह्यू. जनरली यावर क्वेश्चन म्हणजे तुम्हाला वन लाइनर म्हणून एक क्वेश्चन येऊ शकतो की इन्सेक्ट ओरिजिनेट कधी झाले होते, तर कधी झाले होते, डेव्होनियन पिरियड अँड पॅलिओझोइक इरा. ओके, इयर जर विचारलं तर 350 to 500 मिलियन इयर अगो. ओके, या स्लाइडचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, ह्या स्लाइडचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. देन नेक्स्ट आहे की
जे इन्सेक्टचं क्लासिफिकेशन जर आपण बघतो, इन्सेक्ट आहे किंगडम कोणता ॲनिमल या किंगडम ॲनिमल मध्ये येतो आणि मेन इम्पॉर्टंट आहे ऍग्रिकल्चर मध्ये जेव्हा आपण असतो त्यामध्ये लक्षात ठेवायचं की फायलम आर्थ्रोपोडा. ओके, कोणत्या फायलम मध्ये बिलॉंग करतो इन्सेक्ट? फायलम आर्थ्रोपोडा. सब फायलम युनिरामिया. आय थिंक यावर क्वेश्चन आलेला आहे एमसीआर मध्ये की कोणता सब फायलम आहे म्हणून, तर सब फायलम कोणता आहे तो युनिरामिया. देन क्लास इन्सेक्टा आर हेक्झापोडा. हेक्झापोडा काय म्हणतात? कारण त्याला 6 लेग्स प्रेझेंट असतात. आपण बघितलं किती आहे? 3 पेअर्स ऑफ लेग्स, म्हणून याला म्हणतात 6 लेग्स प्रेझेंट असतात, त्याच्यामुळे याला काय म्हणतात? हेक्झापोडा. ओके, तर बघा त्याचा सब फायलम आपण बघितला कोणता आहे? सब फायलम युनिरामिया. किंगडम ॲनिमलिया. आता तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. यावर जनरली क्वेश्चन येत नाही, पण लक्षात यासाठी असू द्या कारण की जनरली क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला क्वेश्चन इथून येतो. ओके, ऑर्डर वरून क्वेश्चन 2020 ला क्वेश्चन विचारला होता की लोक्युसची ऑर्डर कोणती आहे. लोक्युसची ऑर्डर कोणती आहे? तर करेक्ट आपला पूर्ण ऑर्डर किती आहे? 29. त्यापैकी कोणती विचारली होती? ऑर्थोप्टेरा. 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 ऑर्थोप्टेरा कशाची ऑर्डर आहे? लोक्युसची. लोक्युस ज्यामध्ये ग्रास हॉपर, शॉर्ट हॉर्न ग्रास हॉपर, लॉंग हॉर्न ग्रास हॉपर, लोक्युस, कॅटिडिड्स, क्रिकेट्स, फील्ड, ओके, मोल क्रिकेट, फील्ड क्रिकेट हे जे आहे जनरली ऑर्डर मध्ये प्रेझेंट असतात. क्वेश्चन तुम्हाला कुठून येतो? ऑर्डर मधून. क्लास फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं, फायलम आर्थ्रोपोडा, क्लास इन्सेक्टा आणि सब फायलम कोणता येतो? युनिरामिया. आणि जो क्वेश्चन येतो जनरली ज्या इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट ऑर्डर आहेत, ऍग्रिकल्चरली इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट ऑर्डर. ओके, कोणत्या इम्पॉर्टंट ऑर्डर त्यावरती क्वेश्चन येतो. म्हणजे की ज्या ऑर्डर आहेत त्या काय करतात? सॉरी, हा 2022 चा क्वेश्चन होता. 20 ने 2022 चा क्वेश्चन. ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक इम्पॉर्टंट म्हणजे काय की त्यांचा हॅवॉक डॅमेज आपल्याला दिसून येतो. जनरली हे कशामध्ये आपल्याला दिसून येतं की आपण जेव्हा क्रॉप पेस्ट रीड करायला जातो तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त ऑर्डर कोणत्या दिसतात? ऑर्डर कोलिओप्टेरा, ऑर्डर लेपिडोप्टेरा, हेमिप्टेरा, आयसोप्टेरा, त्याच्यानंतर डिप्टेरा. ओके, ह्या ऑर्डर आपल्याला दिसून येतात. तर या ऑर्डरवर आपल्याला क्वेश्चन यायचे चान्सेस जास्त असतात, जे की यावेळेस हेमिप्टेरा लीफ हॉपर वरती क्वेश्चन आला होता 2025 मध्ये. ओके, तर बघा 2022 मध्ये लोक्युस्टवर क्वेश्चन यायचं रिझन म्हणजे तेव्हा लोक्युस्टचा खूप मोठा अटॅक जो आहे तो महाराष्ट्रात दिसून आला होता. त्यानुसार आपल्याला क्वेश्चन तो ऑर्थोप्टेरावरती विचारलेला होता. आणि याच्यामध्ये आपल्याला सब क्लासिफिकेशन मध्ये जायचं आहे, जसं की कोलिप्टेरा असेल, लेपिडोप्टेरा, मग याच्यामध्ये डिफरंट फॅमिलीज येतात, जीनस येतो, स्पीसीज येतो. आपण एक जनरल इथे एक्झाम्पल घेतला आहे की क्युरक्युलिओनिडी. क्युरक्युलिओनिडी याच्यासाठी घेतला आहे की यामध्ये आपला एक ऑब्जेक्टिव्ह कव्हर व्हायला पाहिजे की लार्जेस्ट फॅमिली कोणती आहे? लार्जेस्ट इन्सेक्ट फॅमिली कोणती आहे? तर फॅमिली क्युरक्युलिओनिडी. ओके, आणि लार्जेस्ट ऑर्डर जर म्हटली तर कोणती ऑर्डर आहे? लार्जेस्ट ऑर्डर जर म्हटली तर ऑर्डर कोलिओप्टेरा. ओके, यामध्ये 3-4 ऑब्जेक्टिव्ह तुमचे कव्हर होतात बघा. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह लार्जेस्ट ऑर्डर. विच ऑर्डर इज लार्जेस्ट अमॉंग दिस? तर बघा ऑर्डर लार्जेस्ट ऑर्डर कोणती येते? कोलिओप्टेरा. देन स्ट्रक्चरली इम्पॉर्टंट ऑर्डर काय आहे? स्ट्रक्चरली जर इम्पॉर्टंट ऑर्डर असेल तर कोणती आहे? ऑर्डर डिप्टेरा. ओके, डिप्टेरा. आणि त्याच्यानंतर मॉडिफाईड ऑर्डर जर कोणती आहे? हायली मॉडिफाईड ऑर्डर तर हायमेनोप्टेरा. ओके, हायमेनोप्टेरा. जे की ऑर्डर बेनिफिशियल ऑर्गॅनिझम याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जनरली पॅरासिटॉइड, हनी बीज, अँड वास्प वगैरे. ओके, ह्या काय ऍग्रिकल्चरली इम्पॉर्टंट ऑर्डर आहेत. लार्जेस्ट फॅमिली कोणती आहे? क्युरक्युलिओनिडी. स्टर्नोचायटस मॅन्जिफेरी. यामधला हा पेस्ट आपण का चूज केला? कारण की याचा मँगो वरती हॅवॉक डॅमेज आपल्याला पाहायला मिळतो. आणि ह्यावरती यावेळेस ऍग्री एमपीएससी जी काय तर डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे त्यामध्ये यावर ऍग्री एमपीएससी डिस्क्रिप्टिव्हचा जो आहे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये यावर क्वेश्चन विचारलेला होता. ओके,
हे तर आपण बघितलं की लार्जेस्ट, आपण बघितलं की इन्सेक्ट जो आहे, इन्सेक्ट कोणत्या ऑर्डर मध्ये आपल्याला पाहायला, इन्सेक्ट जो आहे कोणत्या ऑर्डर, सॉरी कोणत्या फायलम मध्ये येतो, फायलम आर्थ्रोपोडा. तर बघा हा वर्ल्ड मधला लार्जेस्ट फायलम आहे. टोटल फायलम किती आहे, 10, जे की आपण 11th-12th मध्ये ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. त्या 10 फायलम मध्ये सगळ्यात मोठा लार्जेस्ट फायलम जर कोणता आहे तर कोणता आहे, आर्थ्रोपोडा. 3/4 अॅनिमल स्पीसीज जे आहे ते कशामध्ये येतात तर आर्थ्रोपोडा फायलम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके, जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की सेकंड कोणता आहे, तर सेकंड मोस्ट आहे मोलुस्का. मोलुस्का ज्यामध्ये स्नेल्स आणि स्लग्स येतात. ओके, तर बघा क्वेश्चन आर्थ्रोपोडावर सुद्धा येऊ शकतो की वर आर्थ्रोपोडा जो आहे तो कोणत्या लँग्वेज मधला आहे, तर तो अगेन कोणत्या लँग्वेज मधला आहे, ग्रीक लँग्वेज मधला. आपल्याला हे माहितीये की बाबा लॉजी हा वर्ड जो आहे हा ग्रीक लँग्वेज मधला असतो, तिथं आपण आन्सर करू शकतो. पण इन्सेक्ट जो आहे इथं आपण म्हणजे आपण गेस नाही करू शकत की कोणत्या लँग्वेज मधून असेल. तर आपण त्याची ट्रिक सांगितली की लॅटिन आयन, एंड विथ आयन अँड इन्सेक्ट स्टार्ट विथ आयन. ओके, तशीच ट्रिक इथं आहे बघा. यामध्ये आर्थ्रोपोडा स्टार्ट होतो ए आर नी, आणि आर्थ्रोपोडा जो वर्ड आहे स्टार्ट होतो ए आर नी, आणि ग्रीक वर्ड सुद्धा स्टार्ट होतो आर नी. ओके, ए आर जी आर असं राईम जोडून तुम्ही ग्रीक वर्ड आहे हे लक्षात ठेवू शकता. आता आर्थ्रोपोडा हा दोन वर्डचं कॉम्बिनेशन आहे. ओके, आर्थ्रोस मीन्स काय होते, जॉईंटेड, अँड पोडास मीन्स काय होतं तर फूट किंवा लेग्स. जॉईंटेड लेग्स असतात म्हणून इन्सेक्टला आर्थ्रोपोडामध्ये ठेवलाय. आपण बघितलं की मग जे लेग्स आहे ते काय आहे, जॉईंटेड, सेगमेंटेड, वेगवेगळ्या सेगमेंटनी जॉईन केले आहे. ते आपण नेक्स्ट मॉर्फॉलॉजी मध्ये बघणार आहोत की कोक्सा काय असतं, ट्रोचॅन्टर काय असतं, हे सर्व फिमूर काय असतं, हे सर्व एकत्र येऊन म्हणजे जॉईंट होऊन इन्सेक्टचा काय होतो, लेग फॉर्म होतो. ओके, ते आपण नेक्स्ट बघणार आहोत. ते काय झाला, हा झाला आपला हिस्टॉरिकल पार्ट. ओके, देन आता आपण बघणार आहोत क्लासेस. ओके, आपण फायलम बघितला, कोणत्या फायलम मध्ये इन्सेक्ट बिलॉंग करतो तर आर्थ्रोपोडा. सब फायलम बघितला. आता आपल्याला बघायचे आहे डिफरंट क्लासेस ऑफ इन्सेक्ट. काय बघायचं आहे, डिफरंट क्लासेस ऑफ इन्सेक्ट, जे की म्हणजे एमसीआर मध्ये जनरली यावरती क्वेश्चन राहतो. क्रुस्टाशियावरती क्वेश्चन मी म्हणजे जेव्हा आपण अनालिसिस करतो त्यामध्ये क्रुस्टाशिया आपण लास्ट इयरचे सगळे क्वेश्चन जे आहे ते ऍग्री लर्नर्स अकॅडमीच्या ऍप वरती घेतलेले आहे. ओके, आय थिंक 2012 पासून ते 2024 पर्यंतचे जेवढे क्वेश्चन आहे ते डिस्कस केले आहे. त्यामध्ये क्वेश्चन हा क्रुस्टाशियावरती आलेला आहे. पण आपल्याकडून एकही क्वेश्चन हा सुटायला नको. म्हणजे जनरली एंटमोलॉजीचे जे आहे 10 क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतात, तर त्यामधून एकही क्वेश्चन जर नाही सुटला, कारण याच्यामध्ये काय आहे की एंटमोलॉजी मध्ये तुम्हाला स्पेसिफिक आन्सर जे आहे तुम्हाला माहिती असतं. म्हणजे तुम्ही क्वेश्चन वाचून आन्सर येईल, एकतर येणार नाही. आणि ते डिपेंड कशावर करते की तुम्ही रीड किती केलाय. ओके, कारण फॅक्ट डाटा आहे एंटमोलॉजी मध्ये. फक्त तो तुम्हाला काय करावा लागतो, नंबर ऑफ टाइम त्याची काय करावं लागते, रिव्हिजन. नाहीतर अमेरास्का बिगिचुला बिगिचुला रिव्हिजन दिल्याशिवाय आठवणार नाही. स्टर्नोचायटस मॅन्जिफेरी रिव्हिजन दिल्याशिवाय तुम्हाला आठवणार नाही. त्यासाठी नंबर ऑफ टाइम आपण रिवाइज केलं ते काय होते की ते वर्ड आपल्याला फॅमिलियर नसतात. ओके, दुसरा इश्यू काहीच नाही. ओके, चला आपण बघूया आपले मेन क्लासेस ऑफ फायलम आर्थ्रोपोडा. यामध्ये फर्स्ट येतो ओनायचोफोरा, देन सेकंड आहे क्रिस्टाशिया, अरेक्निडा, नंबर 1 ओनायचोफोरा. आता हे नंबर, हे जे आपण नंबर घेतलाय यामध्ये सुद्धा एक ट्रिक आहे, समोर सांगते की नंबर वाईज का घेतले म्हणून, हाच सिक्वेन्स का घेतला म्हणून. फर्स्ट येतो ओनायचोफोरा, देन येतो क्रुस्टाशिया, थर्ड येतो अरॅक्निडा, फोर्थ येतो चिलोपोडा, देन फिफ्थ येतो डिप्लोपोडा, सिक्स्थ आहे ट्रायलोबिटा, देन 7 आहे हेक्सापोडा. ओके, हेक्सापोडा म्हणजे काय आपलं तर इन्सेक्ट. ओके, जे की आपल्याला कंटिन्यू फक्त समोर काय करायचं आहे, हेक्सापोडाच करायचा आहे. आपल्याला स्टडी कशाचा आहे, फक्त इन्सेक्टचा. फक्त हे ऍज अ हिस्टॉरिकल पार्ट म्हणण्यापेक्षा की
एक फायलमचा ओव्हरव्ह्यू आपण या लेक्चर मध्ये बघत आहोत. ओके, तर फर्स्ट बघा ओनायचोफोरा. ओनायचोफोरा मध्ये एक्झाम्पल जर म्हटलं तर एक्झाम्पल काय आहे, त्याचं एक्झाम्पल आहे पेरिपॅटस. ओके, यामध्ये जनरली तुम्हाला वेल्वेट वर्म पाहायला मिळतात. काय पाहायला मिळतात? वेल्वेट वर्म. ओके, दिस टाइप ऑफ इन्सेक्ट फाउंड इन ओनायचोफोरा. जनरली याचे जर कॅरेक्टरिस्टिक्स म्हटले इम्पॉर्टंट काय आहे आणि फर्स्ट आपण का घेतला तर बघा, इट इज अ लिव्हिंग एक्झाम्पल विच शो आर्थ्रोपोड डिराइव्ड फ्रॉम ॲनेलिडियन स्टॉक. आता तुम्हाला माहिती असेल, फायलम कदाचित माहिती नसेल, माहिती असेल, डोंट नो. ऐका, फायलम ॲनेलिडा, ज्यामध्ये आपल्याला जनरली अर्थवर्म पाहायला मिळतो. काय पाहायला मिळतो? अर्थवर्म. ओके, तर हा 6th नंबरचा फायलम आणि 7th नंबरचा इन्सेक्ट आहे तो. ओके, व्हॉट एव्हर द नंबर इज, बट जे ॲनेलिडन आहेत, ॲनेलिड्स, म्हणजे सायंटिस्ट असं म्हणणं आहे की ॲनेलिडन स्टॉक जे ॲनेलिड्स आहे, ॲनेलिड्स वरून इन्सेक्टचे काय झालं, इन्सेक्ट काय आहे डिराइव्ह झाले आहे. म्हणजे याची इन्सेक्टची ओरिजिन कोण आहे तर याची ओरिजिन कोण आहे? ॲनेलिडा, फायलम ॲनेलिडा. म्हणजे सरळ सरळ अर्थवर्म जे आहेत, अर्थवर्म पासून काय बनले आहे? इन्सेक्ट्स बनलेले आहे. त्यांचे एन्शियंट जर कोण आहे, जसे की आपला एन्शियंट कोण आहे? मंकी. ॲज लाईक अर्थ इन्सेक्ट डिराइव्ह झाले आहे अर्थवर्म पासून. ओके, आणि त्याच्यामधला जो दुवा आहे, आपण म्हणतो ना इन बिटवीन कोण आहे, त्याची कनेक्टिंग लिंक कोण आहे, तर या दोघांची कनेक्टिंग लिंक जे आहे, आपले जे ॲनेलिड्स आहे, ॲनेलिड आणि इन्सेक्टची जी कनेक्टिंग लिंक आहे ती कोण आहे? ओनायचोफोरा. ओके, इम्पॉर्टंट एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोणते कोणते पॉइंट त्याच्यामध्ये म्हणजे की जे डिफर करतात, जे रेस्पिरेशन आहे क्युटॅनियस आहे, त्याची जी बॉडी आहे ती पूर्ण रेस्पायर करते. देन ऑर्गन ऑफ एक्सक्रीशन नेफ्रेडिया थ्रू होतो याच्यामध्ये. ओके, बट जे पेअर ऑफ कंपाऊंड आईज प्रेझेंट, हे जे आहे क्युटॅनियस असेल, नेफ्रिडिया असेल, हे जे आहे ॲनिलिड जस्ट हे कसे आहे? ॲनिलिड सारखे आहे. आणि त्याचे जे कंपाऊंड आईज असतील, लेग्स असतील, ओके, त्याच्यामध्ये हार्ट प्रेझेंट असते. हे कशासारखे, हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे इन्सेक्टचे जे फीचर्स आहेत त्याच्यामध्ये मोडतात. आणि हे जे आहे रेस्पिरेशन आणि ऑर्गन ऑफ एक्सक्रीशन हे ॲनेलिडन टाइप आहेत. म्हणून याला काय म्हटलेलं आहे? कनेक्टिंग लिंक म्हटलं आहे. काय म्हटलं आहे? कनेक्टिंग लिंक. ओके, देन नेक्स्ट आपण क्रुस्टाशिया. ओके, क्रुस्टाशिया मध्ये काय काय एक्झाम्पल आहे? क्रॅब, लॉबस्टर, श्रिम्प, प्रॉन. आजपर्यंत आपण फक्त एवढंच लक्षात ठेवत होतो की क्रॅब्स जे आहे क्रुस्टाशिया मध्ये आहेत, बट लक्षात ठेवा लॉबस्टर्स आहे, श्रिम्प आहे, प्रॉन आहे, आणि एक आणखी एक्झाम्पल आहे वूड लाउज. ओके, उद्या उद्या चालून जर समजा क्वेश्चन आला की वूड लाउज बिलॉंग टू फायलम, आपण क्लिक बिलॉंग टू क्लास, आपण क्लिक करणार इन्सेक्टा. वाय? बिकॉज आपल्याला माहिती आहे की वूड लाउज लाईस जे आहे त्या काय इन्सेक्ट आहेत. बट वूड लाउज जर आलं तर आपल्याला आन्सर काय टिक करायचं आहे? क्रिस्टाशिया. ओके, याच्यामध्ये जर कॅरेक्टरिस्टिक्स म्हटले तर इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे की 2 पेअर्स ऑफ अँटेनी. याच्यामध्ये आपल्याला किती पेअर ऑफ अँटेनी पाहायला मिळतात? 2 पेअर ऑफ अँटेनी. म्हणजे एक अँटेनीची पेअर असते आणि एक अँटेन्यूलची पेअर असते. ओके, अँटेन्यूल्स जी आहे पेअर प्रेझेंट असते. देन 5 पेअर्स ऑफ बिरामियस अपेंडेजेस, जनरल 5 पेअर्स ऑफ लेग्स, आणि त्याचे जे एग्स, त्याचे जे आईज असतात ते काय असतात? स्टॉक्ड आईज असतात. आणखी एक व्हाईट फ्लाय. व्हाईट फ्लाय बद्दल तुम्ही लक्षात ठेवा, इथे स्टॉक वर्ड आला म्हणून तुम्हाला सांगते. स्टॉक्ड लेग्स जे आहेत, स्टॉक्ड आईज, आणि याच्यामध्ये स्टॉक्ड एग्स जे आहे ते व्हाईट फ्लाय मध्ये प्रेझेंट असतात. कोणत्या टाइप? स्टॉक्ड एग्स आणि स्टॉक्ड आईज जर म्हटलं तर क्रिस्टाशिया. ओके, देन जे रेस्पिरेशन आहे, रेस्पिरेशन बाय मीन्स ऑफ गिल, हे काय प्रिमेटिव्ह इन्सेक्ट आहे, म्हणून याच्यामध्ये जे काही आपले विंग्स वगैरे आहे त्याचे फॉर्मेशन कशामध्ये झालं आहे? गिल्स मध्ये. ओके, देन ऑर्गन ऑफ एक्सक्रीशन, एक्सक्रीट कशा थ्रू करतात? तर ग्रीन ग्लँड. ओके, नेक्स्ट
क्लास येतो क्लास अरेक्निडा. अरेक्निडामध्ये जनरली पाहायला मिळतात स्पायडर, टिक, माइट आणि स्कॉर्पियन. ॲग्रिकल्चरली सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट क्लास जो आहे तो कोणता आहे? क्लास अरेक्निडा. फर्स्ट आपल्याला माहिती आहे हेक्झापोडा इन्सेक्ट, म्हणूनच तो आपल्याला स्टडी मध्ये आहे. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट कोणता आहे? तर क्लास अरेक्निडा. ओके, याचा स्टडीला आपण काय म्हणतो? ॲकॅरालॉजी. ओके, ॲकॅरालॉजी जनरली जे स्पायडर्स आहे, ओके, स्पायडरचा जे इन्फेस्टेशन आहे आपल्याला आता ब्रिंजल क्रॉप मध्ये ब्रिंजल क्रॉप मध्ये त्याचा हॅवॉक डॅमेज जो आहे तो दिसत आहे. ओके, इरिओफाइड माइट असतील, टेट्रानिचस माइट असतील, त्यांचा हॅवॉक डॅमेज म्हणजे काय? ऍग्रिकल्चरली इकॉनॉमिक. कारण की ते इकॉनॉमीला हार्म पोहोचवतात. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे स्पायडर, टिक, माइट अँड स्कॉर्पियन. त्याचे कॅरेक्टरिस्टिक बघा, याच्या ऍब्सेंट असतो बघा. अँटिना दिसत आहे का? तर नाही. ओके, आता काही जण कन्फ्युज होतील की यस मॅम इथं दिसत आहे आम्हाला, बट इट इज नॉट अन अँटिना, इट इज कॉल्ड ॲज चेलिसेरी. काय आहे ते? चेलिसेरी. ओके, जे की अँटिना टाइप काम करते, बट ती चेलिसेरी आहे जे की त्याच्या इन्सेक्ट मध्ये जनरली ते फीडिंगचं काम सुद्धा करते. ओके, देन प्रेझेन्स ऑफ 4 पेअर्स ऑफ लेग. आणि हेच एक मेन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे यांच्यामधलं की अँटिना अब्सेंट आणि प्रेझेन्स ऑफ 4 पेअर ऑफ लेग. दॅट्स वाय इट इज कॉल्ड इट कम्स अंडर अरेक्निडा. नाहीतर याच्यामध्ये 3 पेअर म्हणजे इन्सेक्ट पासून डिफर कसे झाले तर फक्त 3 पेअर ऑफ इन्सेक्ट मध्ये 3 पेअर ऑफ लेग्स आहे, 6 लेग्स आहे, त्याच्यामुळे ते हेक्झापोडा मध्ये टाकले गेले. आणि हे 4 पेअर्स ऑफ लेग्स आहे म्हणून याचं बायफर्गेशन करून हे क्लास अरेक्निडा मध्ये आले. ओके, तुम्ही बघू शकता 1 2 3 आणि 4. ठीक आहे, 4 पेअर्स ऑफ लेग्स यामध्ये पाहायला मिळतात. ओके, आणि टिक जे आहे, टिकचे इन्फेस्टेशन आपल्याला जनरली जे काही कॅटल्स वगैरे आहे म्हणजे आपले त्याला काय म्हणतो डोमेस्टिक अॅनिमल्स जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके, स्कॉर्पियन्स तो मिली चुके होते. देन नेक्स्ट रेस्पिरेशन जे आहे त्याचा बुक लंग थ्रू होतो. आणि एक्सक्रीशन जे आहे माल्फिजियन ट्यूब्यूल आणि कोक्सल ग्लँड. इम्पॉर्टंट काय आहे लक्षात ठेवायसारखं? कोक्सल ग्लँड. देन नेक्स्ट आहे चिलोपोडा. चिलोपोडामध्ये बघा, चिलोपोडामध्ये काय तो तर सेंटिपेड्स. सेंटिपेड्स म्हणजे काय? जिला की 100 जनरली असं मानणं आहे की त्याला सेंटिपेड का म्हणतात? सेंटी म्हणजे काय? सेंचुरी. 100 लेग्स त्यामध्ये प्रेझेंट असतात. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स जर आपण अभ्यास केले तर काय होते? 1 पेअर ऑफ लेग पर सेगमेंट. ओके, त्याच्यात तुम्ही बघा प्रत्येक पेअरला 1 पेअर ऑफ लेग प्रेझेंट आहे. ओके, त्याचं जे रेस्पिरेशन आहे ते कशा थ्रू होते? ट्रकिया. बघा आता आपण आलोय जे की इन्सेक्टचं जे मॉडिफिकेशन आहे त्यामध्ये आलोय. आपण आधी प्रिमेटिव्ह इन्सेक्ट बघितले की जे रेस्पिरेशन कशाने करायचे, त्यांची जी ही होती, ओके, क्युटिकल होती त्या थ्रू करायचे. मग त्यांनी गिल्स डेव्हलप केले. गिल्स नंतर ते काय झाले? इव्हॉल्व्ह होऊन स्टार्टिंगला आपण काय बघितलं की क्युटॅनियस रेस्पिरेशन. देन आपण बघितले गिल्स नंतर आता काय बघत आहोत? ट्रकिया. आता काय बघत आहोत? ट्रकिया. म्हणजे याच्यामध्ये काय होत आहे? मॉडिफिकेशन. म्हणजे आपण मॉडिफाईड इन्सेक्ट कसे मॉडिफाय झाले किंवा त्यांची ते डिराइव्ह कसे झाले यानुसार आपण ह्या क्लासच्या ऑर्डर बघत आहोत. ओके, सेंटिपेडचं जर इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं झालं तर फर्स्ट जे आहे ते हे बघा, फर्स्ट पेअर ऑफ लेग्स जो असतो ते काय असते? पॉइझन ग्लँड. त्याच्यामध्ये काय असते? प्रेझेन्स ऑफ पॉइझन ग्लँड जे की हार्मफुल असते. ती जर चावली तर आपल्याला त्याच्या बाईटने काय होतं? त्याच्यामध्ये काय असतं? पॉइझन असतं. त्यामुळे आपल्याला त्याचे इल इफेक्ट जे आहे ते आपल्या बॉडीवरती पाहायला मिळतात. जनरली ह्युमन बॉडीमध्ये पाहायला मिळतात. आणि ऑर्गन ऑफ एक्सक्रीशन काय आहे? माल्फिजियन ट्यूब्यूल. देन नेक्स्ट ऑर्डर आहे बघा डिप्लोपोडा. हे बघा असे क्रिएचर जनरली आता या सीझन मध्ये तुम्हाला पाहायला मिळत असतील. ओके, याला आपण वाणी किंवा पैसा असं म्हणतो. ओके, तर याच्यामध्ये बघा क्लिअर विजिबल होत आहे की 2 पेअर्स ऑफ लेग, प्रेझेन्स ऑफ 2 पेअर्स ऑफ लेग इच सेगमेंट. बघा हे जे सेगमेंट आहे पर सेगमेंट तुम्हाला या फोटोमध्ये तुम्हाला
एकदम क्लिअरली विजिबल होत असेल की प्रत्येक सेगमेंटला 2 पेअर्स आहेत. ओके, आणि याचा अँटिना काय असतो, एकदम शॉर्ट असतो. ओके, एक आपण कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवून बघूया की फर्स्ट काय आहे, 2 पेअर्स ऑफ लेग्स पर सेगमेंट अँड इट इज इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स. देन आहे की यामध्ये सेंटीपेड सारखा कोणताच पॉइझन क्लॉज जो आहे ते प्रेझेंट नसतो. यामध्ये काय असते, पॉइझन क्लॉ अब्सेंट असतो. देन याच्यामध्ये हे जे रोल करते ते काय आहे, ते ॲबिलिटरी रोल मेकॅनिझम जे आहे ते काय आहे, प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. कोणतं मेकॅनिझम आहे, प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. जनरली तुम्हाला जनरली तुम्ही त्याला जर टच केलं किंवा त्याला झाडाचा जरी टच झाला तरी तो काय होतो, रोल होतो. ते काय आहे, प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. आणि जेव्हा ते प्रोटेक्शन फॉर्म करते तेव्हा एक डिफिशियन्सी फ्लुइड बघा, हे जे त्याच्या जेव्हा बघा तो रोल होतो तेव्हा काय होतं, याच्यामधून एक फ्लुइड बाहेर निघतं. ओके, त्या माल्पिगियन ट्युब्यूल मधून एक फ्लुइड बाहेर निघतं. जनरली ते फ्लुइड कशासाठी असतं, तर प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम म्हणजे प्रोटेक्शन साठी. ओके, तर ते फ्लुइड कोणतं असतं, तर HCN लक्षात ठेवायचं, हायड्रोसायनिक ऍसिड HCN जे आहे त्याच्यामधून ते एक्सपेल आउट करतं. ओके, फॉर देअर सेफ्टी. ओके, देन रेस्पिरेशन जे आहे ते काय, ट्रकिया ट्यूब्स होतं आणि एक्सक्रीशन सुद्धा माल्पिगियन ट्युब्यूल. ज्यानंतर ट्रायलोबिटा जनरली काय आहे, मराईन फॉसिल्स आहे. बघा, मराईन फॉसिल्स आहे. ओर्डोव्हिसियन पिरियड म्हणजे जो काही आपला डेओनियन इरा आहे त्याच्यामध्येच ओर्डोव्हिसियन पिरियड होता. त्यामध्ये ओर्डोव्हिसियन पिरियड मध्ये हे अबंडंट प्रमाणात होते आणि याचा डॅमेज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. ओके, अकॉर्डिंग टू लिटरेचर. पण आता काय आहे, याला आपण मराईन फॉसिल्स म्हणतो. याला काय म्हणतो आपण, मराईन फॉसिल्स. आणि बघा याच्यामध्ये आता एक इम्पॉर्टंट सांगायचं राहिला, आपला जो क्रुस्टाशिया आहे. बघा, क्रुस्टाशियामध्ये एक इम्पॉर्टंट पॉइंट राहिलाय, तो म्हणजे की जनरली आपले जे क्रॅब्स आहे त्यामध्ये बघा तुम्हाला हे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग दिसते, जे की याचं जे सेपॅलोथोरॅक्स आणि सेपॅलोथोरॅक्स आणि ॲब्डॉमेन असतं. याच्यामध्ये काय होतं, जे हेड आणि थोरॅक्सचा पार्ट आहे तो सेपॅलोथोरॅक्स म्हणून होतो आणि त्याच्यामध्ये हार्ड असं कव्हरिंग असतं. ओके, तर त्या हार्ड कव्हरिंगला आपण काय म्हणतो, कॅरापिस म्हणतो. ओके, काय म्हणतो, कॅरापिस. हार्ड जी कव्हरिंग असते त्याला काय म्हणतो आपण, कॅरापिस म्हणतो. पण जेव्हा याच्या आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघतो, याच्यामध्ये काय आहे, 5 पेअर्स ऑफ बिरामियस अपेंडेजेस प्रेझेंट असतात. ओके, तर जे ट्रायलोबिटा आहे याच्यामध्ये काय असतं की 4 पेअर ऑफ बिरामियस अपेंडेजेस प्रेझेंट असतात. 4 पेअर ऑफ बिरामियस अपेंडेजेस. ओके, 4 पेअर्स ऑफ बिरामियस अपेंडेजेस अँड कवर्ड विथ कॅरापिस. याच्यामध्ये सुद्धा कॅरापिस प्रेझेंट असतं. फक्त फरक एवढाच आहे की जे ट्रायलोबिटा आहे याच्यामध्ये 4 असते, 4 पेअर ऑफ बिरामियस अपेंडेजेस प्रेझेंट असतात आणि क्रुस्टाशियामध्ये 5 पेअर्स ऑफ बिरामियस अपेंडेजेस प्रेझेंट असतात प्लस कॅरापिस असते. तर कन्फ्युज व्हायचं नाही, 5 आलं म्हणजे क्रुस्टाशिया आणि 4 आलं म्हणजे ट्रायलोबिटा. ओके, देन नेक्स्ट आहे हेक्सापोडा. हेक्सापोडा म्हणजे आपला क्लास इन्सेक्टा. याबद्दल आपल्याला डिटेल असा अभ्यास करायचा आहे. आपण बघितलंच आहे की याचे जे आहे हे काय आहे की हेड, थोरॅक्स आणि ॲब्डॉमेन या 3 रिजन मध्ये डिवाइड असतो, ज्याला की 3 पेअर्स ऑफ लेग्स असतात. ओके, 2 पेअर्स ऑफ विंग्स प्रेझेंट असतात. त्यानंतर पेअर ऑफ अँटिनी, पेअर ऑफ कंपाऊंड आय, देन माउथ पार्ट्स प्रेझेंट असतात हेड रिजनला. आणि त्याचं डिटेल असं म्हणजे त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. ओके.